चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना. नमस्कार मंडळी, मी कोमल माळी. माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांवरती आपल्या स्वामींची कृपा सदैव असू द्या अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तुमच्यावर स्वामींची कृपा झाली आहे का, हे कसे ओळखायचे? प्रत्येक स्वामी भक्ताला वाटते आपल्यावर स्वामींची कृपा व्हावी, पण ती अगोदरच झाली आहे हे कसे ओळखायचे ते आज या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितले जाईल. सर्वत्र स्वामी समर्थ नामाचा जयघोष सुरू आहे, पण या मंगलदिनी अनेक भक्तांच्या मनात एक प्रश्न येतो की इतकी सेवा करूनही स्वामींची माझ्यावर कृपा आहे का, ती कशी ओळखायची? ह्या व्हिडिओत तुम्हाला काही थोडे संकेत सांगितले जातील. त्या संकेत तुमच्या बाबतीत पण आहेत का, ते तुमच्या बाबतीत शंका आहेत का? तर चला जाणून घेऊया. संत तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, आपणा सारिके करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. याचाच अर्थ असा की सद्गुरू आपल्या शिष्याला वेळ न घालवता स्वतःसारखेच तेजस्वी बनवतात. आजच्या या शुभ मुहूर्तावर स्वामींची कृपा झाली आहे हे कसे ओळखायचे, त्याचे काय संकेत आहेत ते जाणून घेऊया. जेव्हा तुमच्या मनात कुणीतरी माझ्यासोबत सतत आहे, मी एकटा नाही, ही भावना दृढ होते, तेव्हा समजावे की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. संकटे आली तरी मन विचलित न होता शांत राहते आणि तुमच्या प्रयत्नाबरोबरच स्वामी बघून घेतील हा विश्वास तुम्हाला मार्गदर्शन करतो. तेव्हाच आपल्यावरती स्वामींची तुमच्यावरती स्वामींची कृपा झालेली आहे. तर बघा, स्वामींची कृपा केवळ मठातच नसते, ती तुमच्या वागण्यातून दिसते. जर तुम्हाला तुमच्यातली अहंकार कमी झाला असेल, दुसऱ्यांना मदत करण्याची बुद्धी होत असेल आणि लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी तुम्ही प्रेमाने वागत असाल, तर स्वामी तुमच्यातच वास करत आहेत. 2 तास पूजा करून जर माणसाशी वाईट वागत असाल तर ती भक्ती नाही, पोकळ भक्ती आहे. तुम्ही स्वामींची पूजा रोज करत असाल, रोज स्वामींची नित्यसेवा करत असाल आणि तुम्ही स्वामींचे नामस्मरण रोज करत असाल, पण तुम्ही माणसांची चांगलं वागत नसाल, तर ती भक्ती नाहीच. तुम्ही नुसतं तुम्ही असंच पूजा आपण करतो असंच तुम्ही करत असाल, तर तसं नाही करून चालत. अनेकदा आपल्याला वाटते की अध्यात्म म्हणजे संसार सोडणे, पण खरी गुरुकृपा माणसाला उत्तम संसार करायला शिकवते. मुलांचे शिक्षण, धनसंपत्तीचा योग्य विनियोग आणि कुटुंबाप्रती आपली कर्तव्ये पार पाडण्याची जाणीव होणे ही स्वामींचीच कृपा आहे. जेव्हा तुम्हाला वागून नाही तर ओढीने नामस्मरण करावेसे वाटते, तेव्हा स्वामींची कृपा तुमच्यावर झालेली असते. जर एखादी ट्रेन चुकली तरी चालेल, पण दर्शनासाठी मन व्याकुळ होते, तेव्हा समजावे की स्वामींनी तुम्हाला आपल्या छत्रछायेत घेतले आहे. अशा प्रकारे स्वामींची कृपा आपल्यावरती होत असते. आपल्यावरती अशा प्रकारे स्वामींची कृपा झालेली असते. त्याचे संकेत हे असे असतात, थोडे संकेत असतात. तर मंडळी, ह्या व्हिडिओद्वारे सांगितलेले संकेत तुम्हाला कसे वाटले? अगदी छोटे संकेत आहेत, ते तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ सर्वांना.